नमस्कार, मी परमदास जाधव. तर कंबोडियामध्ये विविध प्रकारच्या गुहा आहेत. तिथे एक नवीन असा प्रजातीचा नवीन साप आढळलेला आहे. तर त्याचे वैशिष्ट्य काय? तर हा हवेत उडून हल्ला करत असतो. तर अलीकडचे या गुहामध्ये काही असे जीव सापडले आहेत जे जगात इतर कुठेही आढळत नाही. तर हे कंबोडिया हे ठिकाण आहे. तिथे एक गुहा आहे, त्याच्यात भरपूर असे जीव आढळलेले आहेत का ते जगात कुठेही आढळत नाही. यात उडणाऱ्या सापाच्या जो प्रजाती आहे त्याची पण समावेश आहे. कारण हा साप उडतोय आणि उडून हल्ला करतोय. तर हा साप पाहिला की अनेकांची झोप उडते. कारण एखाद्या विषारी सापाने चावा घेतला तर काही वेळेतच मृत्यू होऊ शकतो. अशातच आता हा कंबोडियामध्ये सापाची एक नवीन प्रजाती आढळलेली आहे. कंबोडियामध्ये विविध प्रकारचा गुहा आहेत. या गुहामध्ये कीटकांचा असंख्य प्रजाती आहेत. जे कीटक आहेत त्यांचे भरपूर अशा प्रजाती आहेत, ते आढळतात. अलीकडचे जे काही गुहामध्ये काही असे जीव सापडले आहेत जे जगात इतर कुठेही आढळत नाही. आणि त्यामुळे यामध्ये उडणारे साप अतिशय लहान गोगलगायी आणि मिलीपीड्स यांचा समावेश आहे. आणि याशिवाय फिरोजी, निळा आणि हिरवा रंगाचा पीट वायपर सापही इथं आढळलेला आहे. आणि वैज्ञानिकांनी नोव्हेंबर 2023 ते जुलै 2025 दरम्यान कंबोडियातील 10 टेकड्यांवरील 64 गुहांमध्ये संशोधन केलेलं आहे. याचा अहवाल काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेला आहे. ब्रिटनमध्ये फ्लोरा अँड फॉना या संरक्षण संस्थेने कंबोडियाच्या पर्यावरण मंत्रालयाने क्षेत्रीय तज्ज्ञांसह हा सर्वे केलेला आहे. तर यात अनेक प्राण्यांचा शोध लागलेला आहे. त्यात उडणारा साप हा एक मोठा आणि महत्त्वाचा शोध आहे. तर या सापाची ही अशी प्रजाती आहे जी झाडामधून जाण्यासाठी आपले शरीर सपाट करते आणि नंतर हवेत उसरून पुढे सरकते. हा साप जमिनीवर न उतरता एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी घेऊन तो पुढे सरकत असतोय आणि भक्ष्याची शिकार करू शकतो. आणि तो जर शिकार वगैरे करायची राहिली तो उडूनच शिकार करतोय. तर कॅलिफोर्नियातील हा सिएरा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक, जे कॅलिफोर्नियातील एक सिएरा युनिव्हर्सिटी आहे, त्याचे प्राध्यापक ग्रिसमर यांनी एक विनोदात्मक म्हटले आहे की जैवविविधतेच्या छोट्या नमुन्यासारखे आहे. तिथे निसर्ग वारंवार स्वतःचे तेच प्रयोग पुन्हा करतोय. आणि म्हणून आम्ही या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या प्रजातीच्या DNA विश्लेषण करतोय आणि त्या प्रजातीची प्रक्रिया अशी चालवली आहे हे पाहतोय, कशी चालली आहे ते पाहतोय. आणि काही प्रजाती एकसारख्या दिसतात तर काही वेगवेगळ्या दिसतात.
या विश्लेषणातून त्यांच्या उत्क्रांतीमागील शक्ती कोणत्या आहेत याचा अंदाज लावतो. आणि म्हणून कंबोडियातील या सर्वेक्षणादरम्यान या भागात सुडो, पँगोलिन, हिरवे मोर, लांब शेपटीचे माकड आणि नॉर्दर्न पिंक-टेल्ड माकड यासारखे प्रजाती आढळलेले आहेत. आणि त्याची संख्या जगातील पातळीवर नगण्य आहे. आणि म्हणून ग्रिसमर यांनी सांगितले की जर आपल्याला या पृथ्वीवरील जैवविविधता जपायची असेल तर इथे काय अस्तित्वात आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हे माहीत नसेल तर आपण तिथे संरक्षण करू शकतो. आणि म्हणूनच हे संशोधन करत असताना त्यांना एक उडणारा साप असा आढळलेला आहे. तर या सापाविषयी तुम्हाला कशी बातमी वाटली? असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांना पाठवा. इथेच थांबतोय. धन्यवाद.